अर्जा, माझी वहिनी म्हणून का बसलोय मी? लक्षात ठेव. नाही भाऊजी, अर्जुन म्हणतोय ना ते बरोबर आहे. तुम्हाला कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा प्रॉब्लेम आहे ना, मग ऑफिसमध्ये यायचं आणि तिथे बोलायचं. आपण तुमचे कामाचे मुद्दे घरी घेऊन येऊ नका. एक तर काकी एवढ्या दिवसांनी घरी आली आहे, त्याच्यासमोर भांडणं करायची आहेत का? तुम्ही काही झालं तरी तुमच्या कामाचे मुद्दे घरी आणायचे नाही म्हणजे नाही. एवढ्या दिवसांनी घर शांत झालंय, परत भांडणं करून वातावरण खराब करायचे का आपल्याला? आणि आप्पे, अगं तुझ्या बाळासाठी बी हे चांगलं नाहीये. हो मावशी, म्हणून मी काम नाही ना थांबवू शकत. हाय का आता तिकडं आपल्या रुपालीकडं बघ. अगं एवढं वर्ष ती प्रयत्न करती तरी बी तिला बाळ व्हायना, आणि तुला देवानी दिलंय तर तुला अजिबात किंमत नाही बाया. अगं एका आईसाठी काय महत्वाचं असते सांग ना. मावशी, तुम्ही उगाच आमचा मुद्दा मध्ये आणू नका. नाही नाही, राहिलं. ठीक आहे कलेक्टर मॅडम, मी तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन भेटतो. हा, मग बघू काय करायचंय ते. अरे सुजा, तुझ्या काकी आली. ऐक जरा, वाद नको सुजा. आई, अर्जुन म्हणतोय ते बरोबर आहे ग. आपल्या घरातलं वातावरण खूप छान झालंय, अगदी पहिल्यासारखं. आत्ता जे काही झालं ना ते गैरसमजातून झालं असेल बहुतेक. तू पुन्हा आजी होणार आहेस आणि येणाऱ्या बाळाला आजीच्या मायेची गरज आहे ग. काकी, घरात परत असं कधीच होणार नाही हा शब्द देतो मी तुला. काय माहित बाबा. तुझं कसं आहे माहिती का आपले, सगळ्याच गोष्टी तू मनाला लावून घेतेस. अर्जुन ही गोष्ट साधी नाही मला माहितीये, पण प्रत्येक वेळी डायरेक्ट नडायची गरज आहे का? मग काय करायला पाहिजे होतं मी? जुगाड करायला पाहिजे होतं. जुगाड? हा, समोरच्याला शिक्षा पण झाली पाहिजे पण आपण पण सेफ राहू, असा एखादा मधला मार्ग काढायचा, त्याला म्हणायचं जुगाड. अर्जुन तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? आपले तू प्रत्येक वेळी अशी डिस्टर्ब राहिलेली चालेल का मला? तुझा जुगाड आहेच का अजून? हे बघ अर्जुन, त्यांना कठोरती शिक्षा करणं हा एकच उपाय. त्यानंतर ना ही लोक अशी चुकी करायला धजवणार नाही. शिक्षेवर एक लय जोर तुझा आपले. अर्जुन आपला विषय वेगळा आहे, आता हा मुद्दाच नाही. मी काय म्हणतोय, प्रत्येक वेळी जुगाड वाईटच असतो असं नाही. अर्जुन आता खरंच आपण यावर नको बोलायला. मी ना अजूनच. बर 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 बर, बस बस, शांत हो तू. बस तू विषय सोडून देऊ आपण, नको बोलायला आता. आवडतं. अर्जा, अरे मस्त तारारलंय की रे. कदम, तुम्ही म्हणलेलं लक्षात आहे माझ्या. मातीला माणूस कळतो, मालक नाही. हा, कष्टाला कमीच पडलो नाही. आणि ही काय चाललंय? जर चरी घालून घेतो म्हणजे पाणी शिरायचं नाही आतमध्ये, आणि एवढं झालं ना की टांप्या लावून घेतो म्हणजे जनावर नको घुसायला ना. ठीक आहे. पैसे कसले? अरे तुझ्या कष्टाची पहिली कमाई आहे ही. काय सांगताय? हा, अरे यशानं मी भाज्या ऐकल्या ना, त्याचे पैसे थे. शपथ कदम. हा, पर लय नाही तर पैसे. कदम, 1 रुपया जरी असतं ना आता तरी लय भारी वाटलं असतं. खर मस्त लाख लाख रुपयाच्या बॅगा घेऊन फिरलो की आजपर्यंत. कष्टाची नव्हती ना ती. हा, तेच म्हणते ना. अरे बेईमानीच्या पक्वानापेक्षा ना कष्टाची भाकर लय गोड लागते बघ. हो कदम,
आणि ते म्हणतात ना, उतू नको, मातू नको, घेतला वासा टाकू नको. ही ध्यानात ठेव. ही काळी आहे, तिला नीट जप, कष्ट कर. अरे आत्ता 5,000 आहेत, पण 5,000चे 5 लाख कधी करेल ना, कळणार बी नाही बघ. नाही कदम, आता सुट्टीच नाही. या मातीत घामच गाळणार आता. अंगाशी पहिली कमाई आहे ना, तुला पाहिजे ते घे. कदम तुम्ही काय घेतला असतो? अरे होणाऱ्या पोरासाठी काहीतरी घेतलं असतं. अहो मग संपला ना विषय, संपला विषय. बघ, आपल्या पोराची वाट जरा चुकली होती. पण परत चांगल्या मार्गाला लागलाय बर का. अगं मला भ्या वाटली होती, म्हटलं तुझ्या माग पोराला वाढवण्यात काही चूक झाली का काय म्हणून. पण तसं नाही बर का. काय काय ते चिंचुके हवालदार तुमचं ऐकत नव म्हणून आलोय. तुम्ही काय म्हणताय मला लक्षात आहे ना बरं का. वाटेल तेवढे पैसे देतो, पण ते चिंचुके हवालदारांना बोलून घ्या. काय अहो अर्जुनराव, विचार करा ना. अहो, काय ठरलं मग अर्जुनराव? नाही, मला नकोत पैसे. अहो कुणाला काय बी कळणार नाही. कुणी पाठवलं तुम्हाला? अहो कुणी कशाला पाठवायचं, मी स्वतः आलो इथं. इथला जो ठाण्याचा इन्चार्ज आहे ना, तो काय कामाचा नाही बघा. पण चिंचुक्यांना तुम्ही बोलला तर सगळा विषय मिटेल बघा. नाही जमणार. अहो खरंच बघा, मॅनेज होतंय का? आणि आता तुम्हाला बी लय गरज आहे. तुम्हाला आता सांगितलं ना नाही जमणार म्हणून. आणि एक मिनिट, नाव काय तुमचं? नाव बिव सोडा हो. बरं एक काम करू, तुम्हाला नको असेल ना मग ठीक, मग चिंचुक्यांना तर बोला, त्यांच्याशी डील करतो मी. जमणार नाही सांगितलं ना तुम्हाला मी. ऐका आता, त्यांना पाहिजे असेल तर. हो पाहुणं, सोप्या भाषेत सांगतोय ना, समजून घ्या. कळलं का? असलं काय करू नका. माझी बायको आहे इथली कलेक्टर, तिला जर कळलं ना डायरेक्ट खडी फोडायला पाठवल ती. जर तुम्ही ते मध्यस्थी. उठा. जरा ऐकून घ्या साहेब. अहो ऐकून तर घ्या साहेब थोडं. सस्पेंड जरी असलो ना तरी हाताचा तडाखा तेवढा जोरात लागतो माझ्या. ठीक आहे? नाराज केला तुम्ही. बाळा, तुझ्या आईला शब्द दिलाय मी, काय तरी झालं ना तरी बेईमानीचा पैसा नाही वापरणार. सॉरी, फिल्टर घ्यायचा होता. दादा नमस्ते. नमस्कार. जरा फिल्टर घ्यायचा होता. हो काय का? हा हा आहे, पण तो आरो मधला नाही का जरा चांगल्यातला? महागातलेत बर का. असू द्या ना, दाखवा ना मग. हा बघा, 1800 ते 3000 रेंजचा आहे. हा का? आरोच आहे ना? हा. 1800 3000 झाले सांगायचे, द्यायचे किती? आता हा महागातला कमी करता येणार नाही हो. असू दे की बाकी तुमच्याने जरा काहीतरी. मालकांना विचारून मी 2800 पर्यंत करू शकतो. 2800 लय होतील खरं तर. एक काम करा ना, तुमचं राहू द्या, माझं राहू द्या, 2500 करा फायनल. नाही अहो, नाही करता येणार तसं. होईल की, करा की, विचारा मालकांना जरा. बरं बघतो विचारून. हा, आणि दुसरं असं की गॅरंटीचं काय आहे आणि फिटिंगचं कसं काय करायला लागेल? गॅरंटी 1 वर्षाची आणि फिटिंगला आपलाच माणूस असतोय. बरं, मग काय टेन्शन नाही. चालतं, ठीक आहे, मग हाच करून टाका. मी पैसे देतो तुम्हाला, आता पावती करून द्या मला. आणि ती गॅरंटीचं लिहा त्याच्यावर, काय परत मध्ये आधी बंद पडायला नको. तुम्ही नीट वापरलं कशाला पण पडतंय. अहो फिल्टर येतो, त्याच्याबरोबर काय कुस्ती घालणार आहे मी? बरं, मला पाहिजे आजगाव मध्ये, तर तुम्हाला पत्ता लिहून देतो मी. मग काय करा, माणूस पाठवा, म्हणजे फिटिंग आजच्याच होऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे. चल. 1 मिनिट. अर्जुन कदम लिहा, आजगाव, भैरवनाथ मंदिराच्या पुढे यायचं. सरकार हाऊसल्या, सरकार हाऊस लिहून घ्या. विचारा कोणाला पण तिथे. अहो किती वेळा मोजताय? अहो नाही, ते जरा हिशोब आता जरा कट्टुकट आहे ना, तर मोजून घ्या. बरोबर. चला मग आज पाठवून द्या. हो हो. हा. तिथे तू काय
कधी आलीस? आप्या अगं बस की. बसते. बापू तुम्ही बसा आधी. काय अगं काय? अहो बसा की. अगं बसा. अगं हे अगं अगं अशा अवस्थेत असं नाही बसायचं पटकन. अगं साडी खराब होईल ना आप्या. बापू तुमच्यासाठी नवीन चप्पल आणल्या. आप्या अगं ती आहे की चप्पल चांगली, बघितलीस का तू? अहो बापू ती चप्पल तुटली की आता. अगं नाही, तू नीट बघितली नाहीस. चांगली आहे चप्पल. पण दिदे आज अशी मधनच कशी काय चप्पल आणलीस तू? दिप्या कारण मला आज कळालं बापाची चप्पल कायम तुटलेली का असते. म्हणजे? अरे म्हणजे आपले वडील घरादारासाठी चप्पल झिजेपर्यंत टाचा फुटेपर्यंत काम करतात. त्यांच्या पायावर काय कमी वजन असते वे? अरे अख्ख्या घरादाराचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतात आणि एवढं काम करतात की स्वतःची चप्पल झिजती तुटती आणि घरी येताना फक्त घरादाराचा आणि पोरांचा विचार करतात. पोरासाठी फोन घेतात, घरात किराणा भरतात, पोरीला पेन घेऊन देतात, पण स्वतःसाठी चप्पल मात्र घेत नाही. म्हणून बापाची चप्पल कायम तुटलेली का असती हे मला आज कळालं. साहेब एवढं दुकानात आलाच आहे तर एवढं जमिनीचं बाकी आपल्या बांधकाम परवाना काय मिळाना झालाय, त्यामुळे समजा अडलंय. ठीक आहे करतो. हा करू मी बघतो काय करायचं ते. पण तो नवीन ग्रामसेवक काय दाद देना झालाय बघा. बरं पाहतो मी काय असेल ते. रॉकेट हा हे महाजन आहेत, त्यांचं काय असेल ते लिहून घे आणि यांच्या जागेचा नकाशा घे. या इकडे मी बघतो. तुझ्या अरे काय यो कुठं आला आता मधनच? आता इथून पुढे माझ्यासोबत रॉकेटच काम करणार. म्हणजे अरे मी आहे की, ह्याची काय गरज आहे? तू आहेस पण नेमका कोणासाठी काम करतो तेच कळत नाही मला. माझ्यासाठी का अजून कोणासाठी? बस का सुजा, आपली दोस्ती काय आजची आहे व्हय? ए दोस्ती, त्या दिवशी अप्पीन माझे भांडणं झाले, व्हिडिओ कोणी काढला? अरे आता मला काय माहिती कोणी काढला, तर त्या आप्पीने सांगितलं असणार आहे काढायला. तसंही तुला ती बोलली होती ना की हे सगळं ऑन रेकॉर्ड बोल म्हणून. पण तू होता ना तिथं, तुझं लक्ष नव्हतं का? का मुद्दाम गप बसला होता वय रे? तुझ्या आता तू त्या आप्पीचा राग काढतो ना माझ्यावर. ए तू तुझी आई सरडेच सरडे, कधी रंग बदलताल कळणार नाही आम्हाला, म्हणून सांगतोय मी. अरे आम्ही दोघंही तुझ्याच बाजूने आहेत तुझ्या. असं फक्त म्हणता तुम्ही, म्हणून तू का आता डायरेक्ट संबंध तोडणार का? आणि या रॉकेटला सोबत घेणार? अरे याला काय कळतंय तेव्हा? नाही आम्हाला पण निष्ठा जपायची कळती म्हणलं. संबंध तोडत नाहीये, गरज पडल तेव्हा बोलवून घे. अरे पण तुझ्या साहेब जा म्हणलेत ना, निघ चाल. बर बघू नको असा, निघ चाल. रॉकेट आहे रॉकेट, असा घुसन ना आडवा तिडवा. चाल. तुला म्हणत होते करू ठेव वरती बाजूला. अगं एवढं काय आता विहीला हात लावला असतं बघा अर्जुन. हो हे घ्या. एवढं लागले तू कधी ना करते? बर हा होय, परवा तिला उचक्या लागल्यावर तू जे केले ना तेच करते आप्पी आता. अरे दादा, हे दोघं जण पण वेडे आहेत एकमेकांच्या प्रेमात. दोघांच्या प्रेमाच्या गप्पा झाल्या असतील तर जेवायला घेऊयात का? हा घेऊया. पण सुजा कुठे? हा हे बघा आला आला. य सुजा य. अरे 100 वर्ष जागणार आहे बघ. काय करायचं 100 वर्षाचं गुण?
या आप्पीने आता जगणंच मुश्किल केलंय माझं. ए सुजा, आज काय झालं बाबा? काय झालं? माझा परवाचा व्हिडिओ तूच व्हायरल केलाय ना? व्हिडिओ? ही बाई गरोदर आहे म्हणून सगळ्यांना तिची दया येते आणि मी झालो व्हिलन. मी असं काहीच केलं नाहीये भाऊजी. ए गप्पे, तू नाही केलं तर कोणी केलं मग? अहो असं काय करताय तुम्ही? कुठल्या व्हिडिओ बद्दल बोलताय हेही मला माहिती नाहीये. वा ग वा. घरात बरोबर साळसूतपणाचं आव्हान तीच ग तू. ए सुजा सुजा, ऐक ना, आपलं काय ठरलं होतं? कामाची वाद घरी आणायची नाही म्हणून ठरलेलं का नाही? अर्ज्या, बाहेर सगळीकडे माझी बदनामी चालू आहे. हिच्यामुळे जर माझं आमदारकीचं पद गेलं ना, हिला सोडणार नाही मी. मग बोलायचं नाही ना असलं काहीतरी. ए तू का अजिबात मध्ये बोलायचं नाही. बोलणार आहे मी बघितलाय तो व्हिडिओ. काय काय बोललास तू त्याच्यामध्ये? किती दादागिरी करत होता तिथे. शोभतं का तुला हे वागणं? कशासाठी करतोस? कायद्यानं गुन्हा केलेल्या लोकांची बाजू घेतोस तू. मग का लोक तुला बोलणार नाहीत? ए मला अक्कल नको शिकवा तू. कधीतरी समोरच्याचं ऐकून घेत जा. ए पियू. ए सुजा, जेवणाच्या टायमिंगला काय असतं रे तुझं सारखं सारखं? अर्जा तू गप्पा बस. तुम्ही सगळेजण माझ्या विरुद्ध डाव करताय, कळतंय मला. अरे सुजा शांत हो बघू. अरे कशाला तुझ्या विरुद्ध कोण काय डाव करते? हा चल बस जेवाय बस. नाही जेवायचं मला. तुझे हे बघ तू शांत बस. तुला तर चान्स पाहिजे असतो ग माझी नाचक्की करायला. तुला बघ बघ आता काय करतो मी. ए सुजा सुजा, अरे ऐक. आवाज जाऊ देत त्याला. काय ग बाया, एवढ्या रात्रीचा हा बंट्या एकटाच गेलाय पावसा पाण्याचा. कधी यायचा काय माहिती. ये 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 बंटे, ये ये लवकर ये लवकर ये. सांग मला लवकर, गावला का तू सुजा? अगं हो हो आई, किती घाई तुला. इथं पोरग भिजले पावसात त्याचं काही नाही. सुजा घावला का? नाही घावला तो. कुठं गायब झाला काय माहिती. अरे हसा कसा गायब झाला? आता ती गाडी होती ना, गाडी कशी गायब झाली मग ती? अगं खरंच आई गाडी होती, पण पावसामुळे आधीच काही नीट दिसत नव्हतं. त्यात कुठं गायब झाला काही कळलंच नाही मला. सारखं गायब गायब काय लावलंय? अगं खरं सांगतोय आई, काहीतरी लय मोठा झोले बघ. कारण लय घाईघाईत गेलेला तो. बंट्या, मला तर वाटतं त्या सुजाने नक्की दुसरीकडे कुठेतरी घर केलं असणार बघ. म्हणजे बाईचा मॅटर नाही काय तर. अरे तू मला सांग, भर दिवसा हा सुजा कुठल्या जनतेची काम करायला जात नाही, मग एवढ्या रात्रीची तो कुठल्या जनतेची काम करतोय सांग ना. आई असं जर असेल ना, तर त्या सुजाचं लफडं अख्ख्या जगासमोर आणतो का नाही बघ. कळ काढ लेकरा, जरा कळ काढ. आपण ना त्या कदमांकडून सगळं हिसकून घ्यायचंय, घरात सकट सगळं. हाय आत्ता सुटला बघ हो सुजा. निसतू दे, पण पुढच्या टायमाला नाही निसटणार. कधी यायचा माणूस? इतके घाई का बोलवलं? आज गावच्या दौऱ्यावरती ना मी. हो सॉरी सॉरी सॉरी, पण छकुली अगं लय महत्वाचं काम होतं. काय झालं? आपली तिची नीट काळजी घेतोस ना? काळजी एकदम मस्त घेतोय. हा काय लागलं तर सांग मला. त्यासाठीच बोलावले तुला छकुली. प्रसिद्ध मला एक सांग, आपली दीदीला खायला काय आवडतं? अरे ते मी कसं सांगू, तुलाच माहिती ना. ते माहिती की मला, पण आज तिला काय खावंसं वाटते ना ते मला कळाना. शिंशा, तू कधी कधी ढा असल्यासारखं वागतोस. अरे बाबा सर विचारून टाकायचं, मजा करायची. कशी? पण काय करते छकुली? कुणाला फोन लावलाय? बोला अर्जुन. हॉटेल मूनवाल्याची मेन पी बोलती. बोला मॅडम. तुमच्यासाठी नवीन आचार्य आलाय. शेफ शेफ शेफ. तुमच्यासाठी नवीन केक आलाय. काय? केक नाही शेफ. हॅलो, मी नवीन शेफ बोलतोय. शेफ शहनशाह.
बोला शेफ. तर तुमच्यासाठी एक नवीन डिश बनवायची होती. काय बनवू? हा, आंबट. हा सांगा. गोड. गोड. तिखट. तिखट. असं काहीतरी बनवा की जे खाल्ल्यानंतर असं खाल्ल्यावर आहा असं वाटलं पाहिजे. काय वाटलं पाहिजे? अहो म्हणजे असं वाटलं पाहिजे. हो आहा. करून टाका, ठेवते मी. काय चाललंय चिकुले पहिल्यापेक्षा अवघड करून ठेवलं तू हे. आंबट, गोड, तिखट आणि खाल्ल्यावर आहा. काय ग चिकुले काय पाहिजे? खायला ना आंबट गोड तिखट आणि खाल्ल्यावर आहा असं वाटलं पाहिजे. म्हणजे? हो काय नाही मी सांगतो. कुठं सांगते? तुम्हाला तरी माहिती का दाजी काय करायची माझी? अग हो मी सांगतो त्यांना. थांब. दादा एक मला सांगा, ते बुंदी आहे का? बुंदी आहे की? ती करा पावशेर. आयुष्यपत एवढं पण काय करायचं दाजी एवढ्याच? शेकुले माझ्या डोक्यात आहे काय करायचंय ते. स्वयंपाक. आता सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम स्वयंपाक करणार का काय? अर्जा अरे सॉरी सस्पेंडेड सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम. ए फंट्या. ए छकुली असं नाही बोलायचं बाळा. मोठे आहेत ना ते आपल्यापेक्षा. चकुले असं नाही बोलायचं बाळा, मोठा आहे ना त्यो. अर्जा अरे लेका काय अवस्था झाली तुझी. त्या आप्पीनं पार घर कोंबडा करून टाकलाय तुझा. आता स्वयंपाकावर आलायस, उद्या काय साडी नेसून फिरणार आहे का? दाजी तुम्ही का बसता हो? अरे छकुले तुझा दाजी काय बोलणार आता? त्याच्याकडे बोलायला काहीतरी पाहिजे ना. अगं छकुले बाळा, आपण समोरच्याला बोलून तर कळणारच नसेल तर नाही बोलायचं. चल रे, बोलून कळणार नाही मला. बोलायला काय नाही ते सांग की. हो म्हणते. अरे एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय असतं ना ते तुला नाही कळणार. त्या आप्पीवर आहे माझं. हे असलं काहीतरी करून समोरच्याच्या डोळ्यात दिसणारा आनंद काय असतो ना हे नाही कळणार तुला. सगळ्यात महत्वाचं बाप होणं ही काय फिलिंग असते ना हे बी नाही कळणार तुला. म्हणते तुला खरं सांगू का, मला तुझा आधी लय राग यायचा. पण आता क्यू वाटते रे. असं किती दिवस लोकांच्या मागे मागे फिरणार आहेस सांग ना. कामधंदा बघ, नोकरी बघ एखादी, लग्न कर. आणि काय करू लग्न करून? तुझ्यासारखी असली घरगड्याची कामं करत बसू का? तुला काय म्हणलं मी चकुली? काय लोकांना आपण सांगितलेलं कळतच नाही म्हणून आपण सांगायचंच नाही, हे का नाही? आपे तिने लय बरोबर केलं. नंतर ह्यांच्यासोबत लग्न कोण करणार? पण ते लय चांगल्या शब्दात समजून सांगितलं. वेगळ्या शब्दात सांगितलं ना तर सहन नाही होणार. पण आता तर मी सस्पेंडेड सब इन्स्पेक्टर अर्जुन, वर्षा, विनायक कदम आहे ना. आता तर मला कोणी विचारणार पण नाही का मारलं, किती मारलं, कुठं मारलं, कशासाठी मारलं. दादा किती झाले? 400. चल चकुले चला, तुला खाऊ बनवायचंय ना. चलो. शपथ. अरे काय आप्पे हॉटेल मूनवालाचा स्पेशल शेफ शहनशाह यांची स्पेशल पेशकश. स्पेशल पाणीपुरी. अगं तुझ्यासाठी भाऊजींनी पाणीपुरी बनवलीये. आणि फक्त महिलांसाठी बर का. भाऊजी तिकडे बाबा आणि सर वाट बघतात बर का. त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. त्यांना वाट बघू द्या. आता फक्त ऑफर आहे स्पेशल महिलांसाठी, स्पेशल लेडीज ऑफर. अरे अर्जुन पण हे काय मधूनच आणि आज पाणीपुरीच का? आंबट गोड तिखट आणि आहा असं काहीतरी बनवा की जे खाल्ल्यानंतर आहा असं वाटलं पाहिजे. म्हणजे पिवताय तो आपली दिदीलाच विचार.
अरे देवा, ते अगं अर्जुन, अरे मी ते असंच म्हणले होते. शहंशाच्या राज्यात असंच बिसच काय नसते, जे असतंय ते असंच डायरेक्ट असते. मला तर ना कधी खात्याचं झालंय. थांबा थांबा थांबा, आधी आप्पी दीदी मग बाकी सगळे. बर. अगं ये चकुले, अगं सगळ्यांना तू. अगं नाही अपर्णा, बरोबर आहे चकुलीचं. अगं भाऊजींनी एवढं तुझ्यासाठी केले. नाही तू म्हणली होती तशी झाली की नाही ते तरी बघ. येस मॅडम, प्लीज एकदा टेस्ट करता का? या. भाऊजी तुम्ही भरवायचं बरं का तुमच्या हाताने दिला. चालतंय, मी भरवायला तयार आहे, पण कशी झाली काय माहिती बाबा. या पे बघ ना. अर्जुन, अरे एक नंबर झाली पाणीपुरी. आंबट गोड तिखट एकदम आहा. भाऊजी मला तर राहवतच नाही. कधी खात्याचं झालंय. अहो मग राहुल कशाला पाहिजे. चला सुरू करा. वहिनी आत्या या चला. पण असं पहिल्यांदा होतं या की आम्हाला कोणतरी बनवून देते. हो खरंच. हो ना, मी तर पाणीपुरीची चवच विसरले होते बघा. काय झालं बघा की. आमदारांचा मुजोर कारभार. गरोदर कलेक्टरांना केली दमदाटी. बातमी तोच दिली ना पेपरला. माझा काय संबंध आहे? हो काय संबंध. तू ह्याच पेपरची पत्रकार होतीस ना. ए सुजा, सकाळ सकाळ गोष्ट दंग करू नको. एक मिनिट भाऊजी, तुम्ही आधी काय घडले त्याचा नीट विचार करा. सारखा सारखा पिऊताईवर नका राग काढू. ए अर्ज्या, अप्पी, तुम्ही मध्ये पडू नका. लईदा सांगितलंय. अजून कोणत्या भाषेत सांगू? सुजा, तू जरा शांत हो. बघू बघ रॉकेट आलाय, काय म्हणतोय बघ. काय रे येत आहे ना. तर काय करू येऊन? अख्ख्या गावानं बातमी वाचली असेल ना. हा म्हणजे रॉकेट, मला खरं खरं सांगायचं, लोक बाहेर काय चर्चा करतात माझ्याविषयी? हा बोलतात. आता ज्यांनी व्हिडिओ नाही बघितला ते पण बोलायला लागलेत. निघतो मी, घराच्या बाहेर निघणार नाही आज. निघ. अहो पण आज लय काम आहे साहेब. सगळी कामं रद्द. तुला जा म्हटलं ना, निघ. चालेल. झालं झालं का समाधान? हेच पाहिजे होतं तुला. तुला काय म्हणायचं ते म्हण. मला तर काहीच फरक पडत नाही. कसा फरक पडणार तुला? सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना. तुझ्या आजकाल लय चिडचिड करायला लागलायस बरं का तू. ए काका, जाऊ द्या आता. बोलून काय उपयोग म्हणा. याला शांत करायला पाहिजे बरं का. भाऊजी अहो कसं, मलाच आता काही कळायचं बंद झालंय. पिऊताई नको काळजी करू. काढू काहीतरी मार्ग. अजून काय चाललंय तुझं? तू काय करतोस कळतंय का तुला? एकतर मुळात काय तोंडीच्या जागे असं आहे ना, हेच चुकीची गोष्ट आहे.
अर्जुन अरे तू सस्पेंडेड आहेस. तुला कोणी बघितलं कोणी ओळखलं तर परत शिक्षा होईल हा? हो हो आपे जरा शांत हो. शांत हो काय शांत हो? तू मलाच सांगतोय शांत व्हायला, तुला कळत नाही का? तर काय तोंडे ना भेटू. तू त्यांना काय बोललो का? त्यांना काय बोलू नको म्हणजे? त्यांना कळत नाही? त्यांनी कशाला तुला इथे पाठवलंय? आपे मी तुला सकाळीच म्हणत होतो की त्या पाड्यावर जायचं असं. माझं काम आहे अर्जुन हे, तू नको ना मध्ये मध्ये करू इथे. आपे मला काळजी वाटते ना तुझी. अरे हो बाबा माहितीये की काळजी वाटते, माहितीये मला अर्जुन. पण या बायका नेमकं काय आहार घेत आहेत हेच जर मला कळलं नाही तर मी या योजनेचा आराखडा कसा बांधू? एक तर सरांनी आधीच या योजनेला नकार दिला. मी कशी कशी मेहनत करून हे सगळं परिपूर्ण करायचा प्रयत्न करते, तू तू सगळं हाणून पाडतोयस. काय करायचं आता? नाही नाही असं नाही आपे. मग कसं आहे अर्जुन? अरे ते सगळ्यांसोबत जेवण मला गरजेचं आहे. मला कळते की तुझी काळजी, पण तू सॉरी. इकडे बघ की मी काहीतरी बोलते ना तुझ्याशी. सॉरी पण तू असं नको ना वागू. आपे मला आत्ता कळलं ना की तुझं इकडे येणं किती गरजेचं होतं ते. ठीक आहे मग चला. ऐक ना पाणी पाणी प्यायचंय का? तिकडे आहे. नाही पाणी मी आणलेलं पी फक्त. बर चला. आणि काय हे जेवण मी आधी टेस्ट करू का? अर्जुन बाद झाला आता. सॉरी सॉरी मॅडम सॉरी. त्याची करणं बंद कर. चला काय तोंडे. बरं आता तुम्हाला या योजनेतनं सकस आहार मिळेल, तो घ्यायचा आणि गरोदर महिलांना द्यायचा. काय? आणि अजून तुमच्या काही तक्रारी असतील त्याही सांगा. मी या बायकांना प्रत्यक्षात येऊन भेटले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यासाठी आपल्याला एक व्हिडिओ बनवावा लागेल. मला सरांना पाठवायचं आहे. हो मॅडम काढतो ना लगेच. बरं चला आता येऊ का मी? चला. हो. सुजा पेपर वाचला मी आजचा आणि दिवसभर घरीच होतो बरं का. पाहिजे तर आईला विचार, नाहीतर तू परत म्हणशील ती बातमी मी छापायला सांगितली का काय. बातमी पिऊनी दिली. वहिनी नाही रे? माहिती रे मला, कोणच नाही माझं. तुझ्या हे सगळं घडवून आणण्यात त्या आप्पीचा हात आहे. वहिनीनी बातमी काय त्यांच्या मनानं छापली नसणार आहे, त्या आप्पीनच त्यांचे कान भरले असतील. असल असल नाही असंच आहे. मी सांगतो ना असंच आहे. काय करायचं मग? तुझ्या एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरी शेवटी मीच तुझा दोस्त आहे. बाकी सगळ्यांनी तुला नाकारलं ना तरी मी कायम तुझ्यासोबत उभा राहणार नाही आहेच. मी तुझ्यासोबतच आहे. होय रे, सगळी एक जात आहेत, सगळी बेकार आहेत, बेकार. सुजा सरकार असते तर हे सगळं झालंच नसतं ना. हे काय मध्येच का तुमच्या दोघात काय भांडण बिंडण झालेत का? हे भांडते लय बडबड कर नको. गप्पी. नाही मी आपलं असंच विचारलं. मला वाटलं सरकार असते तर परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली नसती ना. अजिबात नाही. सरकार असते ना तर आमदार असून नोकरासारखा वागवला असं त्यांनी मला. आता थोडा तरी मान मिळतोय. का असं का बोलतोय? खरं तेच बोलतोय. मला सांग बंटे, त्यांनी कधी मला माझ्या मनासारखं करून दिलं का? कधीच नाही.
मी सांगेन तेच कर, एवढंच म्हणणं असतं त्यांचं. अच्छा, म्हणून तू त्यांना शोधत नाहीस का? शोधलं की मी, पण कुठे गेले काय माहित. जाऊ दे, यायचे तेव्हा येतील, नाही तर मरू दे तिकडं, मला नाही फरक पडत. शांत करू नको. पाणी पाणी युगाला अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत सगळेजण तुझ्या बरोबर. वहिनी, तुम्ही आज आमच्या खोलीत झोपा, मी इथं झोपतो. पापे, आजचं नाही यायचे, कायमच असं करतो, नेहमी पिऊन यायचं, पण मी कुणालाच काही कळू दिलं नाही. आज लईच झालंय. आरू समोर एवढा तमाशा. हे बघ, तू नको काळजी करू, आपण काहीतरी मार्ग काढू. हा तू तर आज तर आपण झोपायचं. उचल. आणि अशा माणसांना आपण समजायला गेलं ना, अजिबात ऐकणार नाही, स्वतःच खरं करणार. हो अर्जुन, सगळं कळतंय की मला. अरे पण संसार वाचवायचा असेल तर समजून घेतलं पाहिजे ना. आरू सोबत राहायचं असेल तर समजून घेतलं पाहिजे. आणि मला काय वाटतं, आपण एकदा त्यांना समजून सांगितलं पाहिजे, ऐकतील ते. आपे, तुला असं वाटतंय का मी त्याच्याशी बोलले नसेल म्हणून? त्याला सरकार व्हायचं एवढं पडलंय ना की त्याला काय चूक आहे, काय बरोबर आहे, काहीच कळत नाहीये. तुम्ही त्याच्या नादीच लागू नका. त्याला काय गोंधळ घालायचा ना घालू दे. कधी हक्कलेची तेव्हा येऊ दे. अर्जुन, मग ते असंच वागत राहतील. अरे मी म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं बंद करू आपण. त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर रोज असं पिऊन येतील ते घरी. मला तुमच्या दोघांचं पण पटतंय, पण वहिनी ऐका ना, जाऊ द्या, तो विषयच वाढवू नका. उशीर झालाय, झोपून घेऊ. चला, तुम्ही झोपा इथं, मी झोपतो बाहेर. हे घेऊन हो. सावकाश. वहिनी, इथं गोळ्या औषध आहे तिची, रात्री काय लागलं तर द्या तिला. घेते मी काळजी तिची. मधून मधून पाणी पण प्यायला. ते खरंच तुला खूप भारी नवरा मिळालाय बघ. पिवताई, महिनाभर आधी माझी काय अवस्था होती तुलाही माहिती. हो अप्पे, पण भाऊजींनी त्यांची चूक मान्य केली आहे. ते आता सुधारतायत. त्यांना तुझं, होणाऱ्या बाळाचं, त्यांच्या संसाराचं किती पडलंय ना, ते दिसतंय त्यांच्या वागण्यातून. तसं माझं काहीच नाही. पिवताई, तू नको ना गं कोसू स्वतःला. हे बघ, सगळं छान होणार आहे. तू नको काळजी करू. चला, उशीर झालाय को, झोपूया. तू झोप इथे. चल. बंट्या, हे बघ काय केलंय तुझ्यासाठी. मस्त पैकी गोड खीर. खीर काय ग? अरे आज ना आपल्यासाठी लई खुशीचा दिवस आहे बाळा. हाय, आज मला बी लय बरं वाटतं. त्या सुजाला चांगलीच पाजली म्या. घरी जाईपर्यंत चांगलीच चढली असणार आहे त्याला. लय येड्यावणी करत होता बघ. होय का? अरे तरीच मी तिथून येत होते ना, तेव्हा त्यांच्या घरात लई भांडणाचा आवाज येत होता बाळा. मला ते ऐकून इतकं जीवाला गार वाटलं. म्हणलं चला आज आता घरी जाऊन मस्त पैकी गोड खायचं. त्या सुजाला वाटतंय त्याची बातमी पिऊन दिली, मग मी बी काय बोललो नाही, गप बसलो. होय का? त्याच्यासाठी भांडणं चालली होती होय? हा मग काय, बायको सगळं भांडत होता. पण आई, एवढ्या दिवस आपल्या लक्षात कसं काय आलं नाही? त्या सुजाला आपण बाटलीत उतरवू शकतो. अगं येडे येते, एक दिवस दारूच्या पायी वाया जाते बघ. अरे मग कसली वाट बघतो? त्याला इतकी दारू पाज ना की चांगला असा गटारात लोळला पाहिजे तो. तू फक्त बघत राही, त्याचा संसार उद्ध्वस्त करून टाकतो मी. इथे तू आहेस की. बर. आणि हा, ते झुरळ गेले की मी जाणारच यार झोपायला. हा का? बर. काय झालं पे? मला तुझ्याजवळ झोपायचं होतं. का बरं? भीती वाटते. कशाची भीती वाटते? अर्जुन, हे तरी एकंदरीत सगळ्याची. आज पिवताच्या बाबतीत जे काही झालं त्याची.
उद्या माझी योजना बाहेर येणार आहे, मला लोकांसमोर जायचंय, मला सगळ्याचीच भीती वाटते. हे बघा पे, पहिला मुद्दा पिऊ वहिनीचा. तर पिऊ वहिनी लय बेकार स्ट्रॉंग आहेत, आपल्याला पण माहिती. आपण बोललोय त्यांच्याशी. अर्जुन तिने लय सोचलंय रे. म्हणूनच म्हणतोय मी, काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे मार्ग. आणि दुसरा विषय योजनेचा, मला 100% खात्री, मला शंकाच नाही त्याबाबत, यशस्वीच होणारी योजना झालीच पाहिजे अर्जुन. माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी लय महत्वाची योजना. अगं त्यापेक्षा तुझी तळमळ महत्वाची. आपे किती तळमळीने काम करतेस तू, धडपडतीयस, म्हणून म्हणतोय योजना यशस्वीच होणार आहे. खरंच? आपल्या बाळाची शपथ. अर्जुन, मी काल परवाच एक बातमी वाचली अरे. आदिवासी पाड्यावरची एक बाई होती, प्रेग्नेंट होती. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं म्हणून काय तसं जोळीत तिला घेतला आणि घेऊन जात होते तेव्हा रस्त्यातच तिचा मृत्यू झाला रे. अशी घटना घडतात अजून. पण तुझी योजना आहे ना, त्या तळागाळापर्यंत पोहोचणार आहे, या लोकांपर्यंत पोहोचणार आहे 100%. तू खरंच बोलतोयस का? मला बरं वाटावं म्हणून? अजिबात नाही. बरं वाटण्यासाठी कशाला बोलेल मी? अगं बायको आहेस ना म्हणून जवळ घेऊन बोलतोय. बायको नसतीस ना तर 4 चौकात बोललो असतो मी सगळ्यांशी. आणि आप्पे, तुला जे वाटतं ना ते तू करून दाखवते म्हणजे दाखवतेच. अगं तू कलेक्टर झालीस, कशी झालीस? धडपड करून झालीस, फाईट करून झालीस. फायटर आहेस तू, कळलं का? असंच लढ नाही इथं पण या योजनेसाठी. ही योजना आहे ना तुझी लय भारी आहे अगं. एवढी भारी आहे ना, फक्त महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशात राबवली जाईल केंद्र सरकारकडून. बघ तू, हा फाईट करायची. आमच्या लेकीची पहिली योजना सुरू होणार आहे आज. आणि आम्ही येणार नाही असं होईल का आप्या? तू बोलवलंस ना? बापूंशिवाय काय आप्पे? आपी बाळा लई मोठी हो. होय आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बा. तुझ्या पोटात बाळ आहे ही भावना आहे, पण इतरांसाठी काम करणे हे तुझं कर्तव्य आहे. त्याच्यात कधीच कमी पडू नकोस. नाही बाप, नमस्कार करते. मागायचं नाही. बर बापू, चला नाश्ता करूया. आणि नाश्ता करता करता आपल्या नातवांच्या योजनेवर चर्चा बी करूया. बापा बरं, तुमची चर्चा चालू द्यात, मी निघते, मला उशीर होतोय. पत्रकार परिषद आहे ना, आणि हा तुम्हाला सगळ्यांना जमेल तसं या. काय, मी निघते. विषय का? येऊ, येते. सुजया, आज दिवसा उजेडीच आलायस. सायकर, दारू पिऊन आलायस? हा, दारू पिऊन आलोय. तुला काय करायचं रे? लाज कशी वाटत नाही बापासमोर? तुझी फुकटची बडबड बंद करा. गप सहाय्य करणार का नाही सांग. सुजया, मागच तुला मी बोललो होतो की मी सहाय्य करणार नाही म्हणून. पकडी फाईल. आज मी सहाय्य घातल्याशिवाय जाणार नाही. अरे काय करणार तू सगळं हे नाव करून घेऊन? मी काय बी करीन. तुला त्याचं काय करायचं? सुजया, असं हुकल्यागत वागू नको. तुझ्यामुळेच हुकलोय मी. तोच जिम्मेदार आहे. सांग लवकर, सहाय्य करणार का नाही? थांब जरा. करतो सहाय्य. आधी माझा हात तर सोड ना. अरे हात सोडल्याशिवाय सही कशी करणार मी? हात? अरे नाही जात बाबा पळून कुठं. एक तरी हात सोड की सही करण्यासाठी. असली अवलाद पोटाला जन्माला आली. याच्यापेक्षा वेगळं काय वाईट व्हायचं अजून? आंबीरराव, अरे हे तर सुरुवात आहे. एकदा का सगळं माझ्या नावावर झालं ना, मग बघ मी घरातल्या सगळ्यांना त्यांची कशी जागा दाखवून देत होते. गप सही कर. मग बघ सगळं माझ्या नावावर झालं काय करील मी ते.
मग इथला सरकार एकच, सुजय हंबीरराव कदम. सुजा, जवळ मी जिवंत आहे तवर सरकार एकच, म्हणजे ह्यो हंबीरराव कदम. हरु नकोस, माझ्या मागे यायचा प्रयत्न करू नकोस. काय रे, तू का शांत आहेस? बोल की काहीतरी. आप्पे मला नाही आवडले. काय काय झालं? आप्पे योजना चांगली आहे, तू बोललीस पण भारी, पण तू सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करणार आहेस हे सगळ्यांना सांगायच्या आधी एकदा विचारायचं तरी मला. अर्जुन, अरे त्यांनी सगळ्यांसमोर प्रश्न विचारला आणि एका अर्थाने बरोबरच आहे ना त्यांचं. आप्पे आता मी आणि कदम जाऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे भरून आले तुझ्या डिलिव्हरीचे. तुम्ही आत्ताच पैसे भरले? मला नव्हतं माहितीये. तो मुद्दाच नाही आप्पे. आणि तुला खरंच सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करायची का? त्या पत्रकारांनी विचारलं म्हणून लगेच तू? नाही अर्जुन, त्यांचा मुद्दा नाहीये. आपले सगळ्यांचा मक्ता घेतल्यागत नको ना वागू. ओ कदम, तुम्ही बोला की काहीतरी राव. अर्जार, ही वेळ नाही बोलायची. ही नाही तर मग कधी कधी बोलणार? ही तर शब्द देऊन बसली आता. हा गायतोंडे, आपण जरा बाहेर जाऊया. ह्यो तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, तुम्ही बोला. हा चला गायतोंडे. अर्जुन, अरे मी सरकारी अधिकारी आहे. सरकारी योजनेचा फायदा मी घेतला पाहिजे ना, तर माझी योजना यशस्वी होईल. अगं हो आप्पे, पण म्हणून तू स्वतःचा आणि बाळाचा जीव धोक्यात घालणार आहेस का? अर्जुन, सरकारी दवाखान्यांची एवढी वाईट परिस्थिती नाहीये. तू उगाच अतिरेक करतोयस. ते मी तुला दाखवतो, स्वतःच्या डोळ्यांनी बघ, आणि त्यानंतर तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच करायची आपण. बरं, आपण ठरवूया ते, आपण बोलूया त्यावर. नाही, बोलू बिलू काय नको, जे काय ना ते आजच ठरवू आपण. हो, आज ठरवूया. माझं एक छोटं काम आहे, ते झालं की आपण बोलू. ठीक आहे, तुझं काम होऊ दे, मी थांबतो. बर. गायतोंडे. येस मॅडम. तारीख कळाली आहे ना? मॅडम, मी तुम्हाला हेच म्हणणार होतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दुसरी तारीख 15 ऑगस्ट हीच तारीख असेल, आणि ही तारीख आपल्या फायदेशीर आहे. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. हो मॅडम, आपलं प्रेझेंटेशन इतकं जबरदस्त झालं. योजना यशस्वी व्हायलाच पाहिजे. हो मॅडम, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आपल्यावर असणार आहे. एकही दिवस वाया घालवू नका आणि मला रिपोर्ट देत राहा. येस मॅडम. 6 महिन्यात आपल्याला रिझल्ट दाखवायचा आहे. रात्रंदिवस काम करू. आणि हो, आपली ही योजना 15 ऑगस्टला सुरू होणार. हो मॅडम, मी लगेचच कामाला लागतो. आणि हो, या योजनेसाठी तुम्ही मला कधीही फोन करू शकता. मी 24 तास उपलब्ध असेल. हो मॅडम. मॅडम, आणि तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या, फार दगदग करू नका. हो, या. येतो मॅडम. अर्जुन, चला. आता तू असंच नाराज राहणार आहेस का? हे बघ, मी आधी काय म्हणते ते समजून तर घे, मग तुला जे नाराज व्हायचे ते हो. आप्पे, आता मी काय म्हणतो ना ते ऐकायचं तू. चल. पण अचानक पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यावरती तरी काय करणार? हो, पण स्वप्नील अरे लगेचच सरकारी दवाखान्यातच गेलं पाहिजे असं काही नाहीये. आणि बघायला थोडीच येणार आहे कोण लगेच तिथं. हा पण आपल्या असं नाही करणार. आता ती बोलली तर. अहो, पण आता प्रश्न बाळाचा आहे. असं काय करताय तुम्ही? हो ना. ही बघा, आलीच दोघं. या, तुमचाच विषय चालला होता. कुठला सर? आपण ना, तू सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करणार आहेस? हो, माझं ठरलंय. अप्पे, हे बघ, आजवर मी तुझ्या कुठल्याच गोष्टीला विरोध केला नाही. उलट तू जे करतेस ना त्याचा अभिमानच वाटतो मला. या बारीला तू जरा नीट विचार कर बर का. अहो मा, म्हणजे विचार काय करायचे त्यात? अपर्णा, तू नकोच करू हा सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी. हा अप्पे, आणि तिथे जरा गर्दी असते ना ग. सरकारी दवाखाने वाईट असतात असं काही नाही, पण प्रायव्हेट मध्ये जरा जास्त लक्ष दिलं जातं ना आपल्याकडे. अगं, अर्जाच्या वेळेला त्याच्या आईची लय अपघात झाली होती. सरकारी दवाखान्यातच गेलो होतो आम्ही. हो बाबा, पण त्याला ते किती वर्ष झाले. पण मला नाही वाटत तिथली परिस्थिती बदलली असेल. हो, तुम्ही सगळे माझ्या काळजीपोटीच बोलताय, कळतंय की मला.
पण खरं सांगू का, आता माझ्या निर्णयामध्ये बदल नाही होऊ शकत बघा. अपर्णा, तू भर पत्रकार परिषदेत लोकांना सांगितलंयस म्हणून असं म्हणतेस का? हे बघ, तू लोकांचा विचार नको करू अजिबात. अहो नाही ताई, इथे लोकांचा मुद्दाच नाही बघा. बापरे, अगं आजवर तू जातच होतीस की त्या डॉक्टरकडे. अगं त्या लय चांगले आहेत. मध्ये अर्जा तुला रात्रीचं घेऊन गेला होता तेव्हा मी मदत केली की त्यांनी. अहो हो बाबा, अहो ते डॉक्टर भारीच आहेत की, काहीच प्रश्न नाही बघा. अहो तुम्हाला सगळ्यांना माहिती नव्हतं तेव्हा त्यांनीच तर माझी केवढी मदत केली, केवढा सपोर्ट केला त्यांनी. पण बाबा, अहो आत्ताचा मुद्दा वेगळा आहे. म्हणजे बघा की आज पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये आणि मी तिथल्या सोयीसुविधांचा फायदा घेत नाही म्हणजे हे चुकीचं आहे ना. मी पण तिथल्या सोयीसुविधांचा फायदा घेतला पाहिजे. हो होय अप्पे, पण अगं तू जेवढं करतेस ना तेवढं बी आता कोणी करत नाही. अगं आता मुद्दा बाळाचा आहे, डिलिव्हरीचा आहे तुझ्या. हो ताई, पण आपण विश्वास दाखवला पाहिजे. अहो मी विश्वास दाखवला पाहिजे. अहो पुढच्या 6 महिन्यात सरकारी दवाखान्यांची परिस्थिती बदलेन की मी बदलवेन. तिथल्या डॉक्टरांची संख्या वाढवेन, मनुष्यबळ वाढवेन. अहो स्वस्त दरात पण प्रायव्हेट दवाखाने इतके चांगले उपचार तिथे मिळतील याची काळजी मी घेईन की. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काळजी राहणार नाही बघा. काय अर्जुन, तू का काही बोलत नाहीस? पिऊताई, पिऊताई, काय झालं? काय नाही गप्पे. पिऊताई काय झालंय? आपे मगाशी जो विषय सुरू होता ना तोच राहिलाय माझ्या डोक्यात. कुठला विषय? दवाखान्याचं होय? पिऊताई तुला त्याच्याबद्दल नाही बोलत आहे आपे मी. मग बघ ना, तुझं बाळ अजून पोटातच आहे तर त्याची एवढी काळजी घेत आहेत सगळेजण. आणि माझ्या आरूचं बघ. पिऊताई एवढा नको ना ग विचार करू. का असं कसं म्हणतेस आपे? अगं सुजय आता दिवसेंदिवस जास्तच करायला लागलाय. मला सांग, अर्जुन भाऊजी आणि सुजय दोघं जण भाऊच आहेत ना, तरी किती फरक आहे दोघांमध्ये. भाऊजी किती काळजी घेत आहेत. हारूसाठीच परत आले, त्याचं काय? सुजयला कुणाचंच आणि कशाचंच काही पडलेलं नाहीये. शिवताई अगं, पण आम्ही सगळे आहोत की तुझ्या सोबत. हा अगं तुम्ही सगळेजण आहातच ग, पण शेवटी बाप तो बाप असतो ना. तू हे राहू दे बरं, मी करते. तू 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 राहू दे हे सगळं आणि तू शांतपणे बस की. मी आहे, मी करते. आता शांत बसायची वेळ गेली आपे. म्हणजे आता आरूचा विचार केला पाहिजे मला. अगं मग करू की सगळेच विचार त्याचा. पिऊताई तू नको काळजी करू, हे बघ सगळं नीट होईल. आणि गोष्ट कायम लक्षात ठेव पिऊताई, मी आणि अर्जुन कायम तुमच्या सोबत आहे. तुझा बस शांततेत, मी करते. जा जा, मी आहे. आत्या कशाला डबे पुसत बसलाय? नाश्ता झाला की घासूनच घ्यायचे आज. काय झाली का काम सकाळ सकाळ? अरे वा, आज जोडी ना किचन मध्ये. आत्या तुम्हाला माहित नाही का, हल्ली अपर्णापेक्षा भाऊजीच जास्त असतात किचन मध्ये. चांगलंय की मग. बरं हा मी काय म्हणतोय, नाश्त्याला काय वहिनी? का रोजच्या गत तेच आपलं पोहे आणि उपीट? भाऊजी पोहेच घेते करायला. पोहेच येत वे. गोड जोड काहीतरी करा की. पिऊ वहिनी कुठे आहेत? शिराले भारी करतात त्या. काय माहित कुठे? म्हणजे आलीच नाही सकाळपासून इकडे ती. अहो आरूला सोडायला गेली असेल ना ती. मी आले का? हा वहिनी, एका दिवशी शेवाय करा ना मनुके टाकून. दूध साखरेनं 1 नंबर लागतं माहिती का? अर्जुन मला असं वाटतंय पिऊताई आरूला घेऊन कुठेतरी गेले. काय काय झालं? तू असं सारखं घर सोडून निघून गेलीस ना तर सगळे तुला बोलणार आहे. तू किती वाईट आहे, तू सारखं पळून जाते हेच म्हणणार सगळे. हा वहिनी, आणि हे बघा तुम्ही लग्न करून आलाय त्या घरामध्ये, त्या घरावर तुमचा पण तेवढाच हक्क आहे. पण मला संसार तर सुजय बरोबरच करायचा आहे ना. पिऊताई अख्खं घर तुझ्या पाठीशी आहे, तू नको ना का अशी निघून जाऊस. खरंच वहिनी. आणि बघ तू सुजय भाऊजींकडे नको लक्ष देऊ. आणि काकी पण आली ना घरी आता,
त्या बोलतील सुजाला काय बोलायचं ते. मला फक्त आरूची काळजी वाटते ग, बाकी काहीच नाही. पिवताई, आरूसाठी आपण सगळे आहोत की. हा वहिनी, फक्त आरूचं घर नका ना तोडू. पुढे जाऊन शिक्षणासाठी त्याला बाहेर जावंच लागणार आहे, घर तुटणारच आहे त्याचं. पिवताई, चल तुझ्या घरी, तुझ्या हक्काचं घर म्हणून राहतील. चल बरं. हा वहिनी, आम्ही सगळेजण आहे तुमच्या बरोबर. आरू, झालं बाळा, चला. बाय. हा बोल बंटे. सुजा, अरे या आप्पे अर्जुन तुझ्या बायकोला पळून जायला मदत करते. काय काय तर बोल नको बंटे. अरे फोटो पाठवलेत तुला, बघ. वहिनी, डोळे पुसा, आरू येतो. घरी कुणाला जायचंय? घरी घरी जायचं. ये चला घरी जायचं. आरूला मम्माची बॅग घ्यायची आणि चला घरी. काका, आत्या, या बाहेर या जरा. काय ग तुझ्या? येऊ द्या सगळ्यांना. तुमच्या आप्पीनं अर्जुनी दिवे लावलेत. पिऊ आणि आरूला घरातून पळून जायला मदत केली त्यांनी. काय काय बोलतोय काय तू सुजा? या बघा, फोटो आहेत माझ्याकडं, बघ. सुजा, अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. घ्या, एवढं होऊन बी त्यांचीच बाजू घ्या. अरे पण सुजा, अरे ती दोघं असं कशा पायी करतील? प्रॉपर्टीसाठी आई, प्रॉपर्टीसाठी. आरू गेला की सरकारांच्या प्रॉपर्टीला वारस कोण मग? आप्पी गरोदर आहे आता. तिच्या पोटाला जे पोर येईल तेच एकुलते एक वारस असणार. या आप्पी आरच्या दिसते साधे, पण यांना हलक्यात घेऊ नका बरं का, तुम्हाला आधीच सांगतोय. सुजय यार, काय बोलतोयस तू? हे खरं तेच बोलतोय अर्जा, खोटं बोलत नाहीये. अरे काय खरं ते बोलतोय? पिऊ वहिनी आणि आरू आमच्या बरोबर आहेत. आप्पे, आरू ये बाळा. बरं, मी काय म्हणतोय, घ्यायचं का जेवायला? वेळ झाली, भूक पण लागली. हा, पण आप्पी नाही ना आली अजून. आप्पी की एवढ्यात? मग आपण आल्यावर सगळेच बसू. असं करायचं. आली आप्पी. चला. ऐकताय का? आई जेवायला नाही म्हणते ते. काय झालं? काय म्हणली काकी? आई म्हणते ते घरात हे एवढं सगळं चाललंय त्यामुळे त्यांना लई त्रास होतोय, आणि हे सगळं बघून माझी जेवायची इच्छाच मेली म्हणतात. मला नाही जेवायचं. तिचं काय झालंय माहितीये का? एक तर सरकार नाहीत घरी, आणि त्यात सुजयचं वागणं हे असं, त्याचाच त्रास होतोय तिला. हा, पर असं करून कसं चालेल ना? तब्येतीसाठी टायमावर जेवलं पाहिजे ना. मी बोलते आईंशी. आप्पे, मी पण येतोच. नाही नाही, नको, थांब. तू नको येऊ, मी एकटी जाऊन बोलते. अप्पे, अगं तुझ्या त्या सकाळच्या प्रकरणावरून चिडली असेल ती. हो, म्हणूनच म्हणलं ना मी जाऊन बोलते. अगं अपर्णा, आत्या म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे तू एकटी गेलीस तर आई येणारच नाहीत बाहेर. हे सगळं माझ्यामुळेच झालंय, मला माहितीये. मी सॉरी म्हणते आईंना. पिऊताई, तू नको काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. हा, मी आलेच. तुम्ही काळजी नका करू, माझा आप्पीवर पूर्ण विश्वास आहे. ती काकीला घेऊनच येईल जेवायला बाहेर. दादा, तुला म्हणलं ना, नको टेन्शन घेऊ. आप्पी काकीला घेऊन येणार म्हणजे येणार. काय झालं आई? अरे वा 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 वा, वहिनी आल्या. चला, मला लगेच जेवायला घेऊयात. आई, तुम्ही माझ्यावर नाराज आहे का? वहिनी, नको ना तो विषय काढायला. भूक लागली, सगळ्यांना जेवून घेऊ मस्त पैकी. हा, आप्पीनं शब्द दिलाय मला, सगळं घर नीट होईल म्हणून. बघू
अरे वा, मग काय विषय संपला. बरं आप्पे, त्या लक्ष्मीताईंनी दिलेला डबा कुठे? एक मिनिट. तूच सांगितलं होतंस ना? हो. वहिनी, आमच्या ऑफिस मधले ताई आहेत, त्यांनी आज गोड बनवून आणलेलं. वा 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 वा. काय रे अर्जुन, म्हणून तुला आप्पीला सकाळपासून काहीतरी गोड खायला घालायचं होतं ना? हो आत्या. अपर्णासाठी सांगितला होता ना, मग पहिला घास अपर्णा तूच खा. चकुले, तू काय बोलणार आहेस का नाहीस? पण मी खाते ना. तू खायला आलीस का इथं? मग चकुले, मी तुला काहीतरी सांगितलं होतं ना ग. शिरशा, तुला काय सांगितलं नव्हतं? आई शपथ, काहीच सांगितलं नव्हतं. काहीच सांगितलं नव्हतं. शिरशा, बाळाची बातमी कळल्यापासून तुला असं झाले का? असतं चकुले, आगोपणा करू नको अजिबात. मी काय म्हणतो ऐक ना खरी. अरे तू बोल की मग. चकुले, हे बघ, आता आपली दिदीच्या पोटात ते बाळ, तर तिला ती साडी रुतत असेल ना सारखी. मग बाळाला पण रुतत असेल? अगं तसं नाही चकुले, पण तिला दुसरं काहीतरी आपण घालायला दिलं पाहिजे का नाही? अरे हे तर माझ्या ध्यानात आलंच नाही. ध्यानात यायला डोकं आहे का जागेवर? ए शिरशा. अगं हो चकुले, पण मला सांग ना, तिला दुसरं काहीतरी आपण दिलं पाहिजे ना घालायला, आजी रुतणार नाही असं. शिरशा, आठवलं. काय काय काय? नवरी. अगं चकुले, तू साड्यांचे प्रकार नको नका सांगू, ती पण रुतणार ना साडी. दुसरं काहीतरी भारी. मग पंजाबी? पंजाबीला ती पॅन्ट असती ना, त्याला नाडी असती, ती रुतणार ना. शिरशा, त्याला पॅन्ट नाही कामाची. कामाच नाही, कमीज म्हणतात बरोबर. तेच ते. हा, मग ती कमीज जरी असली तरी ती नाडी रुतणार ना. दुसरं काहीतरी भारी पाहिजे असं. शिरशा, आठवलं. काय पण काय? गाऊन कुणाला दाखवायचं? अरे हे गाऊन नाही, हा गाऊन. हा गाऊन 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 एक नंबर. एवढं पण टोचून नको ना बोलू. अरे मग मला सांग की, कुठं आहे सुजा? अरे एवढ्यात तो किती दारू प्यायला लागलाय, कसाही बोलतोय, कसाही वागतोय. त्याचं काय पडलंय का कुणाला? हा आई, तुम्ही नका ना एवढा त्रास करून घेऊ. मला सांगा सुजा, हाय कुठं अर्जुन? अरे त्याला त्याचं घर वाटतच नसेल तर? अरे आत्ता आपली सगळ्यांची गरज आहे त्याला. आई बरोबर बोलताय तुम्ही. अर्जुन, आता आपण सगळ्यांनी त्याला समजून घेतलं पाहिजे बघ. बायकांचे कपडे खरेदी करण्यात त्याला सवड मिळाली तर सांभाळल ना. काकी, मी लगेच बघतो कुठे सुजा ते. आई, अगं अर्जाचा फोन येतोय, काय करू? अरे तो कुठे बघायला फोन केला असेल, काय नको उचलू. हा बोलतो. हॅलो, संकल्प बोलतोय. सुजा कुठे? पिऊन पडला आमच्या घरात. मी लगेच येतो त्याला घ्यायला तिकडं. या या या, आला तर आमच्यावर उपकार होतील. या. भाऊजी, जेवण? नाही नको वहिनी, येतो मी लगेच. आई, आता मी सांगतोय तसं कर. त्या अर्जाची पार वाट लावून टाकू आपण. आई, अर्ज आलाय. चल 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 या. सस्पेंडेड सब इन्स्पेक्टर साहेब या, बघाय सगळं. बघितलं का तुझ्या भावानी कसा गोंधळ घालून ठेवलाय तो? सुजानी केले? मग कुणी केले? आम्ही. आला पी 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 दारू पिला, सगळं घरभर घाण केली आमच्या, आणि पडलाय आता खाटावर.
एवढी सोसत नाही तर कशाला डोसायची काय माहिती. आई आता घरच्यांनीच असं वागवल्यावर काय करणार ते तरी. बंटे ए आवाज वाढू नको. ही घाण कोण साफ करणार आहे ते सांगा आधी. हाय की मी तिकडे बी मला घरात मोलकरणीचीच किंमत दिली होती ह्यांनी. हो मावशी काय तोंड ते बोलताय. ए अर्जा आवाज खाली म्हणलं ना. माझ्या घरात उभा आहेस हे विसरू नको. हे सगळं साफ करत त्याला घेऊन जायतो. चल. सुजया अरे आता दिवसा डोळ्या पण प्यायला लागलास वय. अरे तुला लाज वाटते का नाही काही. अगं मी कुठं पिलोय आई. मी नाही पिलो. त्या संकल्पाच्या घरी होता पिऊन पडला होता तिथे. बघा आई तुम्हीच आणि तुम्ही माझ्यावर चिडताय. मी सांगून सांगून दमलीये. आता तर रोज दारू प्यायला लागलाय. सुजा अरे नीट वाक्की संभळ की स्वतःला. हे असं चालू राहिलं ना लोकांच्या चर्चा होईल. अरे अर्जा असं काय होणार नाही. होणार. असं चालू राहिलं तर चर्चा होणार. काकी एवढ्या दिवसांनी घरी आली का हे बघायला आली का. ए अर्जा तुझ्या बायकोला सांगा ती समजावून. तिला कशाला सांग उगाच तिला दोष देऊ नको बर का. तिला मध्ये आणायचं काही कारण नाही. अरे वहिनींकडे लक्ष दे. आरूला सांभाळ जरा. काम कर तालुक्याची. सुजा अरे अर्जुन म्हणतोय ते बरोबरच आहे. आता तरी सुधार की. अरे हे घरात नाही तर आता तुम्हाला भावाभावांनाच घर सांभाळायचं आहे. अरे तेवढ्यासाठी तरी शुद्धीत राहा जरा. बाबांनी यार कुठं किंमत देतो मला होय का. येतो कुणी सांगितलं तुला. कुणी सांगितलं किंमत देत नाही. तुला काय वाटलं आता गावात होतास म्हणून आलो का मी. कुठं बी असतास ना तरी आलो असतो सुजा. अरे काही झालं तरी भाऊ आहे आपण. रक्ताचं नातं आहे आपलं. 100 वेळा भांडणं करू आपण पण एकटा सोडणार नाही तुला मी. किंमत देत नाही. आणि सुजा त्या संकल्पाचं काय पण ऐकायचं नाही बरं का. सांगून ठेवते. दारू सोड फक्त. बाकी काहीच करू नकोस. ठीक आहे आई सोडली दारू मी. खरंच. अगं बाई खरंच नाही आई तुझी शपथ मी सोडली दारू बस. शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाहीये त्यापेक्षा. तू आडवं लावू नको आता मला. मी घेतली ना शपथ. आता शपथ घेतली ना मी. आता मी सगळं नीट करणार सगळं. अर्जा उद्या 15 ऑगस्टला अख्ख्या गावासमोर मी झेंडावंदन करणार आहे. आणि तिथनच माझ्या कामाला पण सुरुवात करणार आहे. हो सुजा. हो 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 हो. अरे आम्हाला तेच पाहिजे आम्हाला. वय वय बाळा अर्जुन ते झेंडावंदन करण्यासाठी त्याला काय लागेल ती मदत कर बर का. जरा सांभाळून घे. हा का. आय फ्यू मी करणार आहे झेंडावंदन. ते भाषण लिहिणार आहे. पण त्यात तू बघ असं बघतो कसं भाषण करतो मी. अर्जुन मगाशी मी तुला उगाचच बोलले बघ. अगं काके पाहिजे तेवढं रागव. तुझा हक्क आहे. अरे असलं काय बोलू नको ग. बर मी जरा पडते आतमध्ये. टेन्शन घेऊ नको अजिबात. पिऊताई ताई आत्या कसलं भारी दिसताय तुम्ही. पण हे काय मध्ये आप्पे तुझ्यामुळे आमचे पण लाड सुरू आहेत बघ. म्हणजे अगं अर्जुनने आमच्या सगळ्यांसाठी गाऊन आणलेत. अर्जुन अरे हे काय मध्येच. अगं आप्पे मी तुला सकाळी विचारलं होतं ना तुला पोटाला साडी रुतते का म्हणून. तेव्हा तुझं काय करायचं ना मला कळतच नाही खरं अर्जुन. माझं काहीच करायचं नाही. गपचूप जायचं आणि हा गाऊन घालून यायचा. तू मी आवडला ना तुला. अर्जुन तुझी चॉईस पहिल्यापासूनच लय भारी. कधीपासून. पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासूनच. तुम्ही सुरू करू नका आता. आपे तुझा पटकन बदलून. अरे पण जा लवकर जा. पळ पळ पळ. आता लगेच बदलू का. आता हा गाऊन घातलास ना की तुझ्या बाळाला छान मोकळा श्वास घेता येईल नाही का भाऊजी. हा बरोबर आहे वहिनी. अरे कशाला काय झालं. तुम्ही जा तू पटकन बदलून. अरे जा गाऊन घालून. जा जा जा. काय असतं मला कळलं ना. पण भाऊजी साडीमुळे बाळाला त्रास होईल असं का वाटलं बरं तुम्हाला. वहिनी
बाळ पोटात असतं ना, आणि साडी इथेच घट्ट होती ना, मग बाळ असं श्वास कसा गेला? अरे अर्जुन, असं काही नसतं. बाळ पोटातल्या पिशवीत असतं आणि साडीमुळे बाळाला काहीही त्रास होत नाही. नाही पण म्हणजे भाऊजी एवढा विचार करतात आहे ना, याच मला जाम भारी वाटते. भाऊजी या काळात एवढे मूड स्विंग्स होत असतात ना, खूप काळजी घ्यायला लागते आईची. आणि तुम्ही ती खूप छान काळजी घेताय, केवढी खुश आहे ती. खरंच अर्जुन, तुला आणि आप्पीला कोणाची दृष्ट नको लागायला बघ. अर्जुन, हा पे ते तिघींना तिकडे बघायला सांग. काय झालं पण? सांग की तू, आणि तू इकडे ये. आपे काय ग? तू आलास का? हो आलोय की. तू एकटाच आहेस ना? हो एकटाच आहे मी, बोल. हा थांबा. अर्जुन ऐक की, बाहेर नको यायला. का? नाही नको, कस तरी दिसते. आपे मला बघू तर ते, बाहेर तर ये तू. अरे नको, खरंच नको. ऐक की. नको, काय नको, इकडे अर्जुन नको. भारी दिसते की. कसं तरी दिसते, ही मला नाही आवडलंय. झालं का तुमचं गुलुगुलू करून? हा वहिनी, झालं झालं झालं. चला आपण तिकडे जाऊ. चल चल, तुम्ही एक काम करा, डोळ्यावर हात ठेवा सगळेजणी. आता वहिनी आत्या, डोळ्यावर हात ठेवा. कशाला? हा चल चल. ठेवला. हा